हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लटकलेल्या पोटावरच्या चरबीला कायमचं बाय-बाय करायचं असेल, तर तुमच्यासाठी आजच्या एक्सरसाइज खूप खास आणि खूप छान आहेत. त्यासोबत आपली कमरेवरचा घेर, कारण पोटावरती आणि कमरेवरती जास्त चरबी साठल्यामुळे आपला पूर्ण लूक आहे तो बिघडलेला असतो. मग तुम्ही कितीही छान साडी घाला, कितीही महागाचा ड्रेस घाला, त्यामध्ये ती चरबी दिसूनच येते. तर आजचे व्यायाम थोडे हटके आणि करायला सोपे आहेत. तर सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. त्यासाठी आपल्याला खाली झोपायचं आहे. दोन्ही हात असं स्ट्रेट असू दे. एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. दोन्ही पाय मात्र सायकलिंग झाले पाहिजे आणि दोन्ही हात स्ट्रेट असू दे. यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होते, पायांची छान एक्सरसाइज व्हायला, थाय फॅट देखील कमी होतं. त्याचसोबत आपल्या हिप्सवरती देखील असर होत आहे. त्यामुळे पूर्ण शरीरामध्ये जिथं पण साठलेली चरबी आहे ती कमी करण्याचं काम ही एक्सरसाइज करते. मात्र व्यायाम हा रोज केला पाहिजे. पोटावरची चरबी म्हणाल तर खूप हट्टी असते, ती कमी व्हायला थोडं जास्त टाईम घेते. अशा एक्सरसाइज करायचं आहे जेव्हा डायरेक्ट पोटावरती असर होतो आणि ती चरबी पूर्णपणे वितळते. कारण पोटावरची चरबी कमी करण्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते आणि अशा एक्सरसाइज तुम्ही रोजच्या रोज करा, म्हणजे आपली पोटावरची चरबी आहे ती कधीच वाढणार नाही. प्रत्येक व्यायाम 1-1 मिनिटाचा असू दे, रिझल्ट तेवढ्या लवकर आणि तेवढा छानही भेटतो. मात्र व्यायाम रोज असू दे, यामुळे आपली चरबी आहे ती कधी साठत नाही. आता करत आहे दुसरा व्यायाम. सेम झोपायचं आहे आपल्याला. दोन्ही पाय मात्र असं फोल्ड करून पोटावरती खूप सारा ताण तयार करायचं, म्हणजे पोटावरती एक प्रकारचं ओझं झालं आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात असं मागं न्यायचं आणि असं पायाला टच करायचं. यामुळे काय होतं, पोटातले स्नायू आहेत ते चांगले स्थानावले जातात. शिवाय हात आणि पायाची छान एक्सरसाइज व्हायले. तसेच पोटावरची चरबी थोडीशी हट्टी असल्यामुळे अशा एक्सरसाइज आपण रोज केलं तर पोटावरची चरबी आहे ते अजिबात राहणार नाही. थोडी पण झर घटेल आणि वजन देखील आपोआप कमी होतं. कारण एक्सरसाइज तेवढ्या भारी, हलक्या, करायला सोप्या, जे आपण सहज करू शकतो अशा आहेत. मात्र रोज अशा एक्सरसाइज केलं पाहिजे. अजिबात गॅप आणायचं नाही. कारण तुम्ही जितकं कराल तेवढा रिझल्ट तुमच्या म्हणण्यासारखा भेटू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला अशी एक्सरसाइज रोज करावं लागेल, कारण रिझल्टही तुमच्या म्हणण्यासारखा भेटण्यासाठी थोडंफार कष्ट आहे. ते मात्र तुम्हाला घ्यावं लागेल, तेव्हा फळही तेवढं छान भेटतं. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला खाली बसायचं, दोन्ही पाय लांब सोडायचं, दोन्ही हात समोर असू दे आणि असं गोल फिरवायचं आहे. बघू शकता किती सोपा व्यायाम आहे. जसं आपण लहानपणी दोरी खेळत होतो तसाच व्यायाम आहे. म्हणजे आपण बसून दोरी खेळत आहे असं समजून हा व्यायाम तुम्ही रोज केला पाहिजे. असं आपल्याला उजवीकडूनही आणि डावीकडूनही, म्हणजे उलटं आणि सरळ. तर या एक्सरसाइजमुळे आपली पोटावरची चरबी तर कमीच होते, त्यासोबत कमरेची देखील छान एक्सरसाइज व्हायला, त्यामुळं तिथं साठलेली चरबी कमी होते. आपल्या हिप्सवरती असर होतो. पूर्ण शरीराचा लुक आहे तो बदलतो आणि आपल्याला परफेक्ट अशी फिगर मिळते. आपण ड्रेस, साड्या काही घालू शकतो, त्याच्यामध्ये अजिबात चरबी दिसत नाही. मात्र व्यायाम तुम्हाला रोज करावा लागेल. रोज व्यायाम केला की तुम्ही आतून आणि बाहेरून दोन्ही तऱ्हेनं सुंदर दिसू शकता. व्यायामाला महत्त्व द्या आणि रोजच्या रोज असं व्यायाम करा आणि करायला सोपे असे व्यायाम आहे, सहज आपण करू शकतो. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी खाली झोपायचं, दोन्ही पाय असं वर करायचं, म्हणजे आपल्याला ही पोझिशन ठेवायचं आहे. दोन्ही हात आहे ते पायाच्या बाजूला स्ट्रेट असू दे आणि आपल्याला असं सायकलिंग करायचं आहे. यामुळे पोटावरची चरबी तर कमीच होते, पायांची देखील छान एक्सरसाइज होते. ज्यांचं पण पायावरचं थाय फॅट जास्त वाढलेलं असेल त्यांच्यासाठी पण ही बेस्ट एक्सरसाइज असू शकते आणि आपल्या हिप्सवरचं वाढलेलं फॅट देखील आरामशी कमी होतं. आपलं पूर्ण शरीर आहे ते एकदम शेपमध्ये येतं, कारण एक्सरसाइज इतक्या भारी आहेत की चरबी आहे ती साठणार नाही, वजन आहे ते कधीच वाढणार नाही. यामुळं व्यायामाला रोज महत्त्व द्यायचं आणि रोज सकाळी हा व्यायाम करायचं, कारण सकाळी केलेले व्यायाम हे पूर्ण शरीराला खूप फायदा देतात आणि दिवस देखील एकदम फ्रेश जातो. आत्मविश्वास वाढत राहतो. रोजच्या रोज व्यायाम करायला मन येतं, कारण प्रत्येक व्यायाम जर एन्जॉय करत केला तर रिझल्टही थोडा छान तुमच्या म्हणण्यासारखा भेटू शकतो. त्यासाठी व्यायामाला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पाय असं फोल्ड करायचं, आपल्या दोन्ही गुडघ्यावरती उभं राहायचं, दोन्ही हात स्ट्रेट असू दे. एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. तर ह्या व्यायामाचा फायदा तर आपलं पोट कमी होण्यासाठी तर बेस्ट आहे. त्यासोबत कमरेची देखील छान एक्सरसाइज होते. पाठीचा कणा आहे तो देखील मजबूत होतो. साईड फॅट आहे खासकर पोटावरचं आणि कमरेच्या दोन्ही बाजूला जे जमलेलं ते देखील कमी होतं. तर ही एक्सरसाइज देखील आपल्याला 1 मिनिटाची करायची आहे आणि हलकी आहे, सहज आपण करू शकतो. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी खाली बसायचं, मांड्या पाय घालून, दोन्ही हात स्ट्रेट असू दे. एकदा उजवीकडे वळायचं,
एकदा डावीकडे वळायचं. या व्यायामामुळे आपला पाठीचा कणा आता मजबूत होतो. त्याचसोबत आपली पोटावरचे आणि कमरेवरचं जे साईड फॅट असतं ते देखील कमी होतं. हा व्यायाम आपल्या रोजच्या रुटीनमध्ये झालाच पाहिजे, कारण इतका फायदा आहे. यामुळे काय होतं, कमरेच्या दोन्ही बाजूला जे वाढलेलं फॅट असतं ते तर कमीच होतं. त्यासोबत कमरेचं दुखणं देखील गायब होतं, पाठीचा कणा मजबूत होतो, पोटावरची चरबी पूर्णपणे वितळते. करायला एकदम सोपा व्यायाम आहे, जो आपण सहज करू शकतो. आणि रोजच्या रुटीनमध्ये हा जर न चुकता तुम्ही व्यायाम केला तर चरबी तर वितळतेच, दुखणं देखील गायब होतं. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी खाली बसायचं, मांडेपाय घालायचं, दोन्ही हात असं जोडायचं आणि एकदा उजवीकडे वळायचं आणि एकदा डावीकडे वळायचं. तर या व्यायामामुळे काय होतं, कमरेच्या दोन्ही बाजूला जी वाढलेली चरबी असते ती तर कमीच होते. पोटावरती इतका ताण पडतो त्यामुळे तिथं जमलेली चरबी देखील पूर्णपणे वितळते. पूर्ण शरीर आहे ते शेपमध्ये येतं आणि आपल्याला परफेक्ट अशी फिगर मिळते. हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे आणि बसून करत आहे, त्यामुळे हलका फुलका, सहज, अजिबात थकान वगैरे जाणवत नाही. कुणीही करू शकतं असा व्यायाम आहे. तर रोज असा व्यायाम करा आणि फिट राहा. आता करत आहे सगळ्यात शेवटचा व्यायाम. सेम बसायचं, दोन्ही हात मागं न्यायचं, दोन्ही हातांची अशी गाठ मारायची आणि समोर असं वाकायचं आणि आपलं मस्तक आहे ते फरशीला टच झालं पाहिजे आणि दोन्ही हात आहे ते असे वर आले पाहिजे. जसं की समोरून पण व्यायाम होत आहे आणि मागून देखील व्यायाम होत आहे. यामुळे पोटावरची तर चरबी कमीच होते, कमरेची छान एक्सरसाइज झाली, हिप्सवरती देखील खूप छान असर होतो. त्यामुळं पूर्ण शरीरामधली चरबी आहे ती कायमची आपण बाय बाय करू शकतो. पण असा व्यायाम तुम्ही रोज केला तर, कारण व्यायामच आहे जे आपल्या शरीराला घडवतं. आकार द्यायचं काम मात्र आपलं आहे. त्यासाठी रोजच्या रोज असा व्यायाम करा, कारण पोटासाठी आहार महत्त्व आहे, तसं शरीरासाठी व्यायाम हा खूप महत्त्वाचा भाग आहे. हे आपल्याला समजलं तर आपण एक दिवससुद्धा राहू शकत नाही व्यायामशिवाय. वाढलेल्या चरबीला बाय बाय करायचं असेल तर आजचे व्यायाम तुम्ही रोज करा आणि फिट राहा. तर चला, व्हिडिओ इथंच थांबवते. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.